आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं कारण काय? आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं कारण असं आहे की तालुक्यात माझ्या 2 ठिकाणी सभा झाल्या, शेंदुर्णी आणि पौरमध्ये. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्साह वाढला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची सभा जामनेरमध्ये ठेवा. जामनेरमध्ये माझी सभा ठेवली होती, परंतु पवार साहेबांचं हेलिकॉप्टर जायला वेळ होत होता, म्हणून मला जामनेरच्या सभेत पवार साहेबांच्या अगोदर बोलता आलं नाही. त्यांना बोलायचं होतं म्हणून, नाही तर मी सभेतच पूर्ण खुलासा करणार होता सर्व गोष्टींचा, पण तिथे मी करू शकलो नाही. आणि म्हणून मी आज असा विचार केला की मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुतेक तालुक्यातील सर्व मतदारापर्यंत किंवा जिल्ह्यातील मतदारापर्यंत माझी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि झाला शक्य तर तो होईल, कारण की सभा घ्यायला आता वेळ नाही इतका. तर सर्वप्रथम मित्रो, मी आपलं सर्व पत्रकार मित्रांचं या सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्व इथे माझ्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मित्र हो, तालुक्यात होऊ घातलेल्या 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे 2 प्रकारचे 2 उमेदवार आहेत. एक गिरीश भाऊ महाजन आणि दुसरे दिलीप खोडपे सर. भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही. गिरीश भाऊ त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल, तोपर्यंत मी तालुक्यात येणार नाही. आणि मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की गिरीश भाऊ आम्ही तुम्हाला 1,00,000 मतांनी विजयी करू. फडणवीस साहेबांच्या समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही, ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही आता महाराष्ट्राचे नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि ती घोषणा आणि तो कार्यक्रम मी पाहिला होता पक्ष सोहळ्याचा. नंतर भाऊंनी इथे घोषणा केली की मी येणार नाही, मी फक्त मतदानाच्या दिवशी येईल. परंतु इतकं ते काय घाबरले मला काही वाटत नाही की ते मतदारसंघ सोडायला तयार नाही. 1 मिनटं येऊन जाऊन जामनेर, येऊन जाऊन मी रोज विचारतो की भाऊची आज कुठे नांदेडला सभा आहे का, कुठे मुंबईला आहे का, कुठे नागपूरला आहे का, कुठे सभानी जामनेर रोज जामनेर. फक्त इथे जळगाव जिल्ह्यात जवळपास गेले तर 1 तासा 2 तासासाठी जातात आणि परत येतात. मग मुळात ते आपल्या शब्दावर काही टिकतच नाही. ते म्हणतात मी खोटं बोलत नाही, माझे शब्द तोडत नाही. त्यांनी माझं हे त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही तर कृपया मी ह्या पत्रकार परिषदेतून तुम्हाला आवाहन करतो की आपण तालुक्यात थांबावं, तालुक्यात थांबू नये. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तालुक्याचा विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला, म्हणून मी मतदारसंघात येणार नाही असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही. अहो तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करतात, तुम्ही शरद पवार साहेबांची बरोबरी करतात, तुम्ही महाराष्ट्राचे नंबर 2चे नेते म्हणवतात. तुम्ही तालुक्यात किती फॅक्टरी आणल्या, किती तुम्ही इंडस्ट्रीज तालुक्यात उभी केली. त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे 50-50 हजार लोक, 60-60 हजार लोक, 1-1 लाख लोक नोकऱ्यावर आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या त्यांनी उभे केलेल्या सहकारी कारखान्यामध्ये. आपण तालुक्यात इतक्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभं करू शकले नाही, एक सूतगिरणी उभी करू शकले नाही. तुम्ही सांगत होते की मी टेक्स्टाईल पार्क आणतो, काय पुरवण्या, काय जलवा, काय सलवा, काय मिरवणूक, काय ढोल, काय ताशे, काय पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष, विकासाचे महामेरू म्हणून काय काय मी ते पुरवण्यामध्ये वाचलं. टेक्स्टाईल पार्कची जामनेरमध्ये निर्मिती होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार. त्या टेक्स्टाईल पार्कची घोषणा झाली हे बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या, यांना माहीत होतं ते आपल्याला टेक्स्टाईल पार्क करायचं आहे, तिथे MIDC करायची आहे. सर्व जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांनी अगोदर गरीब शेतकऱ्याकडून विकत घेतल्या आणि नंतर तिथे टेक्स्टाईल पार्कची MIDCची घोषणा झाली. एखादी कारखाना MIDCचा आला नाही, एखादी टेक्स्टाईल पार्क MIDCचा आला नाही. मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय आहे? परत ते विकासाचं अजून दुसरं एक विजन आहे की मी गेल्या 15 वर्षापासून पाहतोय की दर 5 वर्ष झाली की वाघुडच्या लिफ्ट इरिगेशनचं ते उद्घाटन करतात. ते पूर्ण असा हा पट्टा इथून असा जाईल मोयगाव मार्गे, असं पूर्ण हे पूर्ण क्षेत्र मी हरित क्रांती करणार आहे आणि हे पाणी पाचोरा तालुक्यात पोहोचवणार आहे, पाचोरा तालुका सुफलाम करणार आहे आणि येत्या 5 वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे. पुढच्या 5 वर्षात परत त्याचं त्यांनी हे केलं, उद्घाटन केलं.
परत 5 वर्षांनी पुरवणी आली की आता ते लिफ्टचं काम चालू झालं आहे आणि ते आता 500 ते आपलं बजेट असं आहे, मी ते बजेटमध्ये 1500 कोटी टाकून घेतले, 2000 कोटी टाकून घेतले, 2500 कोटी टाकून. काय वल्गना, काय घोषणा, काय अतिशोक्ती होते, कोणत्या कार्यक्रमाची किती अतिशोक्ती करावी हे प्रत्येकाचा जनतेचा प्रश्न असतो, जनतेचा फसवणूक किती करायची. ते लिफ्टचा विषय त्यांचा सुटला, मग त्यांनी आणला की मी आता टेक्स्टाईल पार्क विकवतो. टेक्स्टाईल पार्क ते करू शकले नाही. मग टेक्स्टाईल पार्क करू शकले नाही. तू जामनेरमध्ये तुम्ही आरोग्यमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री, तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेरमध्ये करू शकले नाही. जामनेर पंचक्रोशीत पौडच्या हॉस्पिटलची काय दशा आहे, शेंदुर्णीमध्ये काय आहे, फत्तेपूरमध्ये काय, जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, तिथे एक सिटी स्कॅनचं मशीन नाही, तिथे एक MRIचं मशीन नाही. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी अरे ते थोराताकडे त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे जिथे 1000 2,000 लोक सुधारतात. ते तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही. एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता, तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री काहीतरी त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा, उच्च तंत्र शिक्षण काहीतरी होता प्रभाग त्यांच्याकडे. तिथे पण तुम्ही एखादी शाळा कॉलेज एखादी कॉलेज की तिथे माझ्या जवळच्या शेतकऱ्यांचे 1500 मुलं शिकतील, ते शिकतील ते पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. यांना मुलं, कारण की मुलं जर शिकले तर ते अशा सतरंज्या पट्ट्या उचलणार नाही, पाट्या लावणार नाही, बोर्ड लावणार नाही, शिकले तर हुशार होतील. यांना हुशार ठेवायचंच नाही तालुक्याला, यांना तालुक्याला डब्बू ठेवायचं आहे. या मुलांनी नाचावं, कुदावं, गावं हेच त्यांना आवडतं, दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं, दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना. म्हणून एक चांगला शाळासुद्धा हे काढू शकते ती. किती दुर्दैव आहे या तालुक्याचं. 30 वर्ष हा काही छोटा पिरियड नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 30 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही एक कॉलेज, एक शाळा, एक हॉस्पिटल, अरे इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता, तुम्ही इतके मंत्री होता, तुमच्याकडे इतकी अब्जोधीश रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तुमचं सरकारमध्ये एवढं वजन आहे. एक चांगलं हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल तुम्ही जामनेरमध्ये 30 वर्षात करू शकले असते ना. 30 वर्षात तुम्ही एक हॉस्पिटल करायचं नाही, 30 वर्षात तुम्ही एक शाळा बांधू शकले नाही, 30 वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला. आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोक 1 लाख मतांनी निवडून देतील. असं काय झालं आहे सर. आता तिथे काही लोकांनी तिच्यात पक्षप्रवेश केला विकासाच्या नावाखाली. ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचं काय, कोण झकास आणि कोण भकास, ते सांगत होते, ते घोषणा करत होते. त्यांनी काय आहे तालुक्याचा विकास म्हणजे काय, हा विकासाचा मुद्दा त्यांचा हा एकदम भूलथापा मारणारा मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं, सर्व लोकांचं तुम्ही शोषण करत आहात. एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. होती ती स्टार्च फॅक्टरी चालत होती, त्या स्टार्च फॅक्टरीला यांनी इतका त्रास दिला त्या मालकाला, राजीव अग्रवालला. तो काही दिवस त्याने 14पर्यंत ती फॅक्टरी चालू ठेवली. पण जेव्हा 14मध्ये हे आपले भाऊ मंत्री झाले त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला कुलूप लावून तो पळून गेला इथून. म्हणजे मला इतका त्रास आहे, मी इथे कारखाना चालवला म्हणून मुश्किल झालं. हा यांचा विकास आहे का. दुसरं गोष्ट, आता ते काय त्यांचं व्हिजन चालू आहे प्रचाराचं. प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती करायचं आहे, मोदींचं व्हिजन बदलायचं, मोदीच्या व्हिजनला जुळायचं आहे, अमित शहांना महाशक्ती करायचं आहे, या देशाला महाशक्ती करायचं आहे. या देशाला तुम्ही कसं काय महाशक्ती करू शकतात, काय त्यांच्यासाठी काय योजना काय आहे, विकास झाला, विकास तुम्ही करू शकले नाही. आता शेतीमालाच्या भावात ते अजिबात बोलायला तयार नाही. त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं, त्यांनीच कापसासाठी किती 12 वर्षापूर्वी उपोषण केलं की 7,000चा भाव मिळावा, 6,000चा भाव मिळा. माझ्या शेतकरी राजाला 12 वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाही आहे. तेव्हा तेव्हा 400 रुपये युरियाचे भाव होते, ती युरियाची बॅग 1600 रुपये झाली. तोपर्यंत म्हणजे उत्पादन खर्च तेव्हा 3 रुपये वेचाई होती, आता 10-12 रुपये वेचाई झाली. त्यावेळेस बियाण्याचे भाव कमी होते, आता बियाण्याचे भाव वाढले. म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याचा तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे. हे चीड येण्यासारखं नाही आहे का. शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते, तर यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करावा अशी माझी प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन खर्च आणि तुमचे उत्पादन म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफावत आहे. त्यावेळेस 12मध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही. 24 लागलं, 12 वर्ष झाले. तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही उपोषण करता, तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, माझा. आता तुमचा शेतकरी राजा कुठे गेला त्याचं बोला, त्याच्यावर एखादी सभेत बोला. महागाईवर ते चक्क बोलायला तयार नाही. तेलाचे भाव 100चे 150 झाले, साखरचे भाव वाढले, तुरीची डाळ वाढली, चहापत्ती वाढली. दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात
त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला या पोहोचले, हे त्याच्याबरोबर एक शब्द बोलायला नाही सभेमध्ये. अरे इमानी इकबाल तर बोलायचे, काय बोलायचं असेल. मोदीची महासत्ता ही काही लोकांना खाऊ घालणार नाही आहे. तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला, लोकांबद्दल बोला की लोकांचं आपण काय भलं केलं. म्हणजे तुम्ही विकास केला नाही, तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, शेतीमालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, आणि तुम्ही गप्पा मारतात की मला लोक 1 लाख मतांनी निवडून देतील. खोडपे माझ्या बरोबरीचा उमेदवारांनी जरा हलका उमेदवार दिला आहे, भारी दिला असता जरा बरं झालं असतं अजित पवार सारखा. अहो लोक, जनता ही, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. जे माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका, जनतेची फसवणूक करू नका. ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे, परंतु माझं सर्व शेतकरी मित्रांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व तालुक्यात वासियांना जाहीर आव्हान विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी तर बोलतच नाही. मित्र, बेरोजगारीचा मुद्दा तसाच आहे. ते रोजगार रोजगार रोजगार, अरे एक कारखाना आणला नाही, एक इंडस्ट्री आणली नाही, काहीच केलं नाही. आणि रोजगार रोजगार बेरोजगार बेरोजगार, कधी या लोकांची किती दिवस हे मुलं नाचतील, किती दिवस डीजेमध्ये नाचतील, किती दिवस हे मुलं असं नाचून नाचून आपलं पोट संसार खराब. तर प्रत्येकाचे आईबाप घरी विचारतात, बेटा नोकरी लागली नाही, नोकरी लागली नाही तर छोकरी भेटत नाही, अशी प्रत्येक मायबाबाची व्यवस्था झाली आहे. आणि हे बेरोजगारीच्याबद्दल एक शब्द, बरं शब्द बोलायला तयार नाही की बा आपण या बेरोजगारीवर काही बोलावं. मी त्यांनाच नाही, माझं चॅलेंज आहे त्यांना, त्यांनी जाहीर करावं पेपरामध्ये किंवा त्यांची घोषणापत्रामध्ये त्यांनी जाहीर करावं की त्यांनी जामनेर तालुक्यात किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या आहे. मी सांगतो किती त्यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती धनगर समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती माळी समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती तेली समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती मराठा समाजाच्या मुलांना. अनेक जाती धर्माचे लोक, 26 प्रकृत जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि इकडे तिकडे राहतात. ह्याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या आहे हे त्यांनी पहिले जाहीर करावं. त्यांच्यापेक्षा जास्त रोजगार मी दिले. मला खंत आहे काही गोष्टीची की ज्यांना ज्यांना आम्ही रोजगार देते, काही थोडेफार लोक आमचं ऐकत नाही आज पण, ठीक आहे, त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही काही गरिबाच्या मुलांना लावलंय, काही गरिबाच्या मुलांना कोटाला लावलंय, काही त्यांचे असे काही आम्ही बुथडे तोडले नाही कोणाचे. आणि आम्ही तोडले असे तर आम्ही भरू. आम्ही ना लय गरिबाच्या मुलं, तुम्ही ना किती लोकांना रोजगार दिला, काय केलं, काय दिवे लावले, ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलायला नाही. त्यांच्यानंतर समाज सांगतो मित्र, यांनी गेल्या 30 वर्षापासून हे मंत्री आहेत, जलसंपदा खातं यांच्याकडे होतं, बरोबर आहे. 30 वर्षामध्ये आता म्हणतात ते पौरमध्ये पाणी जात आहे, अजून गेलं नाही. 30 वर्ष, अरे तुम्ही काय करत काय होते, 10 वर्ष मंत्री होते, केलं काय तुम्ही? 30 वर्ष पौरला पाणी बाजू शकली नाही इतक्या मोठ्या गावाला. मालदवाडी गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालगाडी गावामध्ये पाणी नाही आहे. गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालवाडी गावाला आम्ही आमच्या विहिरीहून सर्व ढोरांना, सर्व लोकांना, सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद. मी माझ्या भावाला सांगलं की आपली बागायत शेती बाजूला ठेव, अगोदर गावाला पाणी पास. खडकीमध्ये रमेश नाईक त्यांचे सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, म्हणे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? तर म्हणे भाऊ आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. अरे म्हटलं तू जलसंपदा मंत्र्याचा कार्यकर्ता, सरपंच त्या गावचा, त्या गावाला पाणी आणू शकला नाही तू 25 वर्षात, मग कशासाठी त्यांच्या मागे फिरतो? मी रमेश नाईकला प्रश्न केला, पण म्हटलं पहा लक्ष घे, तुझ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुझ्या पाणी नाही आहे, माझ्या विहिरीहून तू पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर्ड देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाहिजे तर ते पण मी देतो, पण तुला गावात तू पहिले पाणी घेऊन जा. की पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना, ढोरांना, लोकांना ह्याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही. मग तुम्ही जर 30 इतके मंत्री, इतका विकास, आम्ही तालुक्यात फिरणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. अरे कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत तुम्ही योजना तालुक्यात पोहोचवू शकले नाही. मग कशासाठी असे तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती लंबा पिरियड होतो. त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही, मी नीच राजकारण केलं नाही, मी खालच्या तळाचं राजकारण करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम शुद्ध चारित्र्यवान राजकारण करतात. ते असं खाली जाऊन पुढेच राजकारण करत नाही. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे. आपण ते शेतकी संघामध्ये
त्या शेतकरी संघामध्ये काही अपहार झाला, त्या कर्मचाऱ्यांनी केला, तिथल्या कर्मचाऱ्याने, त्या संचालक मंडळाचा काही दोष नाही. आता मी कोणची संस्था चालवतोय, माझ्या कर्मचाऱ्यांनी जर रात्रीच्या रात्री काही तिथे अपहार केला, याला मी दोषी आहे का? सत्यता जाणून घ्या ना. बरं, सत्यता जाणली, ते झालं, सर्व झालं. 9 डायरेक्टर त्यांचे होते भाजपचे आणि बाकीचे डायरेक्टर बाबूजींचे होते. ते भगवान हरी पाटील कासलीचे वयस्कर माणूस, भगवान पुंडलिक वयस्कर माणूस, नाना राजमल, प्रताप भीमराव, देलसिंग नाईक, असे लोक सर्व होते तिच्या डायरेक्टर. त्या फक्त तेवढ्या डायरेक्टरना पकडून जेलमध्ये ठेवलं 2-3 दिवस. स्वतःचे डायरेक्टर बाहेर फिरत होते, कारण की प्रशासन त्यांच्या ताब्यात होतं. त्या लोकांना भाग पाडलं. ते 9-5 लोक तिथे बसवून ठेवले जेलमध्ये 3 दिवस. त्यांना म्हणे भाजपमध्ये प्रवेश करा, नाही ते इथे सडावं लागेल. हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे? काय राजकारण करताय? तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो, माझ्यावर पोस्कोचा त्यांनी गुन्हा दाखल केला. मला मान्य आहे, मी जर पाप केलं असेल पोस्कोसारखा, तर तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे, हे मला मान्य, मी जर केलं असेल तर. पण मी ते केलं नाही. माझ्यावर, बरं तुझी माझी लढाई, तर माझ्यावर गुन्हा दाखल कर. माझ्या पोलाचं नाव टाकलं तिच्यात, आमच्या सुनबाईचं नाव तिच्यात टाकलं. इतकं नीच, हिच्यापेक्षा काय नीच असू शकतं? एक पोस्कोचा गुन्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखल करा चांगल्या लोकांवरती, आणि लोकांना काय सांगता अजून, अब देखो कैसा आता मेरे दरवाजे पे भड़वा, यहाँ से नाक घसरते आएगा, मेरे जूते तक आएगा, बोले नाक घसरते मेरे पास, जब उसकी मजा देख, बोले उसकी कैसी गान, मुझको कैसे सुनाता करके मैं हे पद्धत गुन्हा दाखल करून माझ्या दारात येईल, माझ्या नाक रखते. अरे मरना पसंद करतो, मर जाऊंगा, कट जाऊंगा, अभी तक तो तेरा दरवाजा देखा नहीं है, आगे मैं नहीं देखूंगा. लेकिन तू अगर इस पद्धत से राजकारण करेगा और बोलता की मी कोणत्या पद्धतीने नीचकारण राजकारण केलं? घोटाळे, सर्वात जास्त घोटाळे कोणी केले? त्यांनी. मी तुम्हाला सांगतो नीच राजकारणामध्ये. आता त्या पवन राखाची बाई आमच्या एका संस्थेमध्ये पवन राखा डायरेक्टर आहे. त्या संस्थेत तो पवन राखा त्यांच्या बाजून रजिस्टरवर सही करत नव्हता. महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घरून. त्याला तिथे पोलीस स्टेशनला त्या बाईला बसवून ठेवलं. आमच्या संघाचे लोक, महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमच्या तिथे 400-500 बाया गेले, सर्व लोक गेले समाजाचे. शेख साहब काय म्हणतो, पारस शेठ, सत्ता के आगे शांतना चलता नहीं, तुम भाऊ के पास जाओ, भाऊ घर को है, उनको मिळलो. त्या पवन राखाला सांगितलं, तू भाऊकडे जा, भाऊला भेटून घे, तुझ्या बायकोला 1 मिनिटात सोडतो. पवन राखाने सांगितलं, मी पण जाणार नाही, मी भेटणार नाही. मग आमच्या संघाचे काही पदाधिकारी, ज्येष्ठ लोक, ईश्वर शेठ कोठारी, तेव्हा आमचे सुरेशचंद मोतीराम ललवानी जिवंत होते ते, आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं कि बाबा भाऊ जाऊ द्या, ते पवन राखाचे आज महावीर जी क्या सवेरे तक छुटेगा नहीं, उसको मैं सड़ा दूंगा जेल में. काय त्या बाईने काय गुन्हा केला होता? काहीच गुन्हा नव्हता. त्या बाईने सुरेशदास पत्र संस्थेतून कर्ज घेतलं होतं, ते तिच्या नावावर तिच्या माणसाने घेतलं होतं. ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं. त्या नीलचा दाखला होता, त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते. पण जो सत्तेचा माज असतो आणि ते अधिकारी वर्ग, ते DDRला खोटं सांगायचं, टाक कुणाकली, त्या DDRला दादागिरी करून धमकून, जो रजिस्ट्रार होता आपला, काय त्याला ते पतसंस्थेत जो राहतो ऑडिटर, त्या ऑडिटरला सांगतो त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कर. आणि त्या बाईला त्याने महावीर जयंतीच्या दिवशी जेल. हे नीच राजकारण नाही तर कोणचं राजकारण आहे? शंकर पहिलवान आमचा, तो पोल पडला, त्याने सांगितलं बा हा पोल पडला, 2 दिवसा पहिले पोल बसवला आणि 2 दिवसात पडला, तर हा विकास आहे का? हलक्या क्वालिटीचे पोल आणून तुम्ही बसवले, ते पडले, नुसते हवेचा पोल पडतो खालती, हा बोलला लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बा हे याच्यावर करत नाही, त्याच्यावर करत नाही. अनिल बोरा, तुम्हाला ताजं प्रकरण माहिती आहे अनिल बोराचं. अनिल बोराचं त्याच्या शाळेत तो ग्राउंड तयार करत होता JCBच्या साहाय्याने. त्याने परवानगी घेतलेली होती, त्याच्या कंपाऊंडमध्ये ग्राउंड तयार करत होता. त्याच्यावर बोगस रॉयल्टीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून. तहसीलदार म्हणत होते की मला एक गोष्ट पटत नाही आहे, पण नाही लाजे, आम्ही आता तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून. तो अनिल बोरा त्याच्या मुलाला, त्याला अनिल बोरावर गुन्हा दाखल झाला, त्याला जेलमध्ये टाकला, पण मान्य करतो. त्याच्या मुलालाही जेलमध्ये टाकलं आणि त्या पियाला म्हणता की त्याला अंडरपॅडवर बसव रात्रभर. हे तुमची नीती आहे? हे राजकारण म्हणजे तत्वाचं आहे का नीच आहे? हे लोकांनी ठरवावं आहे. मी जामनेच्या लोकांना आव्हान करतोय, हे जर तुम्हाला सर्व वाटत असेल ते ठरवा. एकदा मतदान करताना विचार करा, ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. सुरेश दाढीवाल, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला. शेख त्यांना म्हणतो तुमको सत्ता के आगे कुछ करते नहीं आएगा. हा त्यांना म्हणतो उसको अंडरपॅन्ट पॅन्ट, हा कपडे काढ, त्याचे कपडे काढायला लावले, त्याला अंडरपॅन्टवर बसवलं. हे कोणतं राजकारण आहे? अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं, अरे ते बाकडा कंपनी यासाठी झटझट झटली. तो ईश्वर बाबूजी जैनचा आम्ही आमच्या काकाचा गेम केला. आमच्या काकाकडनं मी 1 लाखात 10 लाख जिंकलो शर्यत.
त्याचा माणसाला आम्ही गेम केला, तुला निवडून आणलं ह्याच्यासाठी की सुरेश धाडलेवाला अंडरग्राऊंडमध्ये बसवायसाठी. हे नीच राजकारण येतं. ह्याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं? हा अजून नीच म्हणजे करत नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काही नीच करू शकता का ते? ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. ते धर्मेंद्र बुरट कापसाचे जिनिंगचे व्यापारी, खूप मोठा व्यापारी जामनेरमध्ये. त्यांचं नाव कमवलं, धर्मेंद्र शेठ, ललित शेठ नाव कमवलं. त्यांची जीन चालते विजया फायबर म्हणून. तिथे त्यांच्या जीनमध्ये आता त्यांच्या कोणत्या जवळच्या माणसाने तिथे गुटख्याची गाडी काटा करायला घेऊन गेला असेल, काही करायला घेऊन गेला असेल. त्यांना हे सर्व माहीत होतं. त्यांनी त्या धर्मेंद्र बुरटचा त्या गुटख्याशी अर्थार्थी संबंध नाही. तो करोडपती माणूस, तो रोज दरवर्षी 2, 4, 5 करोड रुपये कमवणारा पोरगा, लहानपणात हुनियरबाज झाला, फकीरचा लकीर झाला. म्हणजे एकदम त्याची परिस्थिती अगोदर काय होती, धर्मेंद्र बुरटच्या मालमत्तेत त्याच्याकडे 10-20 हजार पण नव्हते. तो आज 50 करोडचा 100 करोडचा मालक झाला. तो कशा तो गुटख्याचा धंदा करून तुम्हाला कळत नव्हतं का? पण मुद्दा म्हणून त्याचं नाव ते कसं अटकवायचं ते अटकवलं. मग परत त्याला बोलवलं. ठीक है, तूने नहीं क्या किया, तेरा भाई सुनता नहीं स्कूल में, वो डायरेक्टर 12 साल रहने के पीछे. फिर अभी ऐसा करेंगे अपन 169 बोलता हूँ मैं, तेरा नाम कम करने को लगा दूँ. 169 मध्ये पियायला सांगून त्यांनी त्यांचं नाव कमी करायला लावलं धनंजय. हे कोणचं नीच राजकारण? तर कोणचं राजकारण आहे का ह्याच्यात? अजून ह्याच्यापेक्षा नीचची तुम्ही काय पात्र तुमची मला एकदा समजून सांगा की बघ ते काय काय करू शकतात. आता तुम्हाला मी सांगतो, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीमुळे जामनेर शहराला शिक्षणाची पंढरी असं नाव लौकिक मिळालं होतं. जामनेरमध्ये बऱ्हाणपूर, रावेर, यावल, पाचोरा, भडगाव, मलकापूरपासून मुलं जामनेरला शिकायला होते. 11वी सायन्स, 12वी सायन्स. की लोकांना वाटत होतं की इथलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आहे, एज्युकेशन इथलं चांगलं आहे, हे लोकांना वाटत होतं. म्हणून त्या संस्थेने नाव लौकिक मिळवून दिलं की शिक्षणाची पंढरी म्हणून जामनेरची न्यू इंग्लिश स्कूल आहे. यांनी तिथे आपल्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल केला आमच्या विरोधात. बोगस. त्यांनी सांगावं छातीवर हात ठेवून की तो चेंज रिपोर्ट बरोबर होता का. त्यांच्या आत्म्याला विचारावं, तालुक्याच्या लोकांना विचारावं. बोगस चेंज रिपोर्ट दाखवला. त्या संस्थेला 10 वर्षापासून वेठीस जात आहे. अरे जिथे तुम्ही शिकले, तुमच्या वडिलांनी नोकरी केली, तुम्ही स्वतः तिथे शिकले, आम्ही तिथे शिकले, त्या गावचे सर्व लोक तिथे शिकले. त्या संस्थेतून अनेक लोक कलेक्टर झाले, IAS झाले, IPS झाले, ते सर्व संस्थेतून झाले ते लोक. तुम्ही तिथे शिकले, तुम्ही तिच्यात बोगस चेंज रिपोर्ट दाखल करून काय साध्य करताय? तुम्हाला मी सांगतो मित्र, त्या शिक्षण संस्थेला ज्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला आहे, परमेश्वराने जीवनात त्याला संपवलेलं आहे. राजकारणात संपवलेलं आहे. यांनी त्या शिक्षण संस्थेला काय बट्ट्याबोळ केला, त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. तिथे विद्यार्थ्यांची संख्या किती कमी झाली ते तुम्ही पाहावं. आमच्या सर्वसामान्याची मुलं त्या शिक्षण संस्थेत शिकताय. कोणी बड्या माणसाचे पोरं शिकत नाही, आमच्या सर्वसामान्याचे पोरं शिकताय. तिथे आज काय परिस्थिती तुम्ही जाऊन पहा त्या शिक्षण संस्थेची. काय वाट लावून ठेवली त्यांनी त्या शिक्षण संस्थेची. परंतु त्याच्यावर ते काय ते हे सर्व करून मी नीच राजकारण करत नाही. अरे अजून काय नीच राजकारण पाहिजे? म्हणजे करायचं तर काय करायचं? हे पौडच्या आर्टिलेले हायस्कूलमध्ये 25 वर्षापासून चेअरमन झाले. 25 वर्षापासून चेअरमन झाले त्या आर्टिलेले हायस्कूलमध्ये. फक्त दबाव तंत्राचा वापर करून ते चेअरमन झाले. ती हटकर समाजाची शाळा होती. तिथे डॉक्टर लेले एक चांगले माणूस त्यांचं नाव दिलेलं होतं आणि चांगली ती शिक्षण संस्था चालू होती. हे तिथे चेअरमन झाले. निव्वळ राजकारण करण्यासाठी चेअरमन झाले. चला ठीक आहे, चेअरमन झाले तुम्ही, आम्हाला आनंद आहे की तुम्ही ताब्यात घेतली. 25 वर्षात त्या शिक्षण संस्थेचा 1% सुद्धा यांनी विकास केला नाही. 1% सुद्धा विकास केला नाही. आणि 15 वर्षापूर्वी त्यांनी ती पत्र्यातली ज्ञानगंगा शाळा घेतली होती. ती शाळा इथे चालू केली. त्या शाळेची 3 मजली इमारत केली. तिथे डोम केला, हे केलं ते केलं, तिथे जिम केली, पोरांना खेळायला ग्राउंड ठेवलं. मग तिथे काय करता आलं नाही पौडच्या हटकर लोकांसाठी. पण तिथे ते मुलं शिकायला नाही पाहिजे ना, तिथले मुलं ते शिकले तर मग नाचतील कशी काय बँडमध्ये बाजामध्ये. हा त्यांचा विषय काय की बहुत तिथे ते संस्था अशीच पडली खरगटी पौडची. आणि ह्या संस्थेचा कसं काय तुम्ही विकास केला? मग हे पैसे कुठून आणले? CRS फंडाचे पैसे असतील, कुठले पैसे असतील आणले असतील. परंतु ह्या संस्थेचा विकास होऊ शकला 15 वर्षात. पण 25 वर्षात त्या शिक्षण संस्था पुढे ज्ञानाचं काम आहे, ते ज्ञान देणारी संस्था आहे. तिथे लोकांचे मुलं शिकणार आहे, तिथे लोकांची मुलं तयार होणार आहेत. ज्ञान देणारी संस्था, ज्ञानगंगा, ते ज्ञानाची पंढरी, त्याचा तुम्हाला विचार नाही आला. आणि म्हणता मी विकास केला. पौडचे लोक मला असेच मतं टाकणार आहे. पौडच्या सर्व हटकर लोकांनी त्यांच्या भांगडी लावायच्या गावागावात.
त्यांचं राजकारण असं आहे की गावात 2 पॅनल उभे करायचे, दोन्ही पॅनलला मदत करायची, इकडनं याला 10 लाख द्यायचे, तिकडनं त्याला 10 लाख द्यायचे, तू भी लड़ तू भी लड़, मेरा टाइम हुआ कि करे तेरे को 10 दिए थे ना, अब मेरा काम कर, तेरे को भी 10 दिए थे, मेरा काम करो. त्यांना त्यांची सायकोलॉजी आहे. पण ते ठीक आहे, ते कार्यकर्ते तुमच्यासमोर असू शकतात, ते मतदार नसतात. ते पोळची जनता सुज्ञ आहे, तो हटकर समाज सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की हे कसं पद्धतीने फसवत आहे, कशा पद्धतीने लोकांना पार्टीत प्रवेश देत आहे. तर त्याच्यामुळे माझं विनंती आहे प्रत्येकाला की मी जर हे खोटं बोलत असेल तर कोणीही त्याच्यावर इम्प्लिमेंट करू नये. त्यांनी माझं हे मानणं आहे त्यांना, मी जर खोटं बोलत असेल त्याचा विचार करावा, पण जर मी सत्य बोलत असेल तर माझं त्या जनतेला आव्हान आहे, पोळच्या जनतेला त्यांनी याचा विचार करावा की हे काय चालू आहे. की ज्ञानगंगा शाळा 15 वर्षात बनू शकते आणि आरटीलेल्या शाळा 25 वर्षात बनू शकत नाही. तिथे उखडले पडलेले असतात सर्व बाहेर. मित्र, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की आता हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात की प्रत्येक वेळेस की मी भ्रष्टाचारी नाही आहे. पहिली गोष्ट, तुम्ही एक सर्वसामान्य शिक्षणाची मुलं हे तुम्ही कबूल करत होते की मी सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मग तुमच्याकडे इतकी हजारो कोटीची संपत्ती कशी काय आली? एक गाडी 2 कोटीची, 2.5 कोटीची, तुमच्या जो 400-500 एकर जमीन, हे सर्व वेगवेगळ्या नावावर कार्यकर्त्यांच्या नावावर जमिनी घेतल्या. मग हे कुठून आल्या? तुम्ही सर्वसामान्य भ्रष्टाचार केला तर मग इतकं होऊ शकतं का? असं 20 वर्षात का इतकं माणूस एवढा अब्जोधीश होऊ शकतो? हे कसं काय झाले तुम्ही? याचं उत्तर द्या पहिली गोष्ट आम्हाला. त्याच्यानंतर सांगतो मित्रो, हे म्हणतात की BHRचा त्यांनी मुद्दा काढला मागे. तिथे BHRमध्ये मी 1 एकरसुद्धा जमीन घेतलेली नाही. जामनेरचं इथलं शेत आहे, दिनकर पाटलाचं शेत होते, दिनकर रामदास पाटील. ते BHR पतसंस्थेने विकत घेतलं होतं. त्यांच्याकडून BHR पतसंस्थेने तिथे ते हे करणार होते, तिथे ते BHR पतसंस्थेमध्ये तिथे ते BHRवाले मॉल करणार होते. पण ठीक आहे, शेतकरी मॉल करणार होते, यांचं झालं नाही. ती BHR संस्थेची जमीन जेव्हा तिची किंमत 100 कोटी होती, तुम्ही 2.25 कोटी रुपयात ते जमीन विकत घेतात. कोणाच्या नावावर घेतली? भन्साळी, फत्तेपूरचे भन्साळी कोण आहे? माजी सभापती पंचायत समिती. कोणत्या पार्टीचे आहे ते? भाजपचे आहे की नाही आहे? भाजपचे आहे ते. मग भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या नावावर ती जमीन घेतली, म्हणजे त्यांच्या देराच्या नावावर की जेठाच्या नावावर, पुण्याला त्यांचे जेठ राहतात त्यांच्या नावावर ती जमीन घेतली. ती जमीन नंतर यांनी यांच्या स्वतःच्या मिसेसच्या आणि यांच्या नावावर पलटून घेतली. त्याने ती जमीन घेतली होती 1,70,00,000ला भन्साळीने, आणि 3.5 वर्षानंतर यांना 1,75,00,000ला दिली. म्हणजे फक्त 5 लाख रुपये वाढवून दिली. मग तुम्ही सांगा, ती जमीन जर 1,70,00,000ला तुम्ही घेतली, 3.5 वर्षाचं व्याज होतं 1,70,00,000चं 1 कोटी रुपये व्याज होतं. मग त्याला ते जमीन 2,70,000ला पडली आणि यांना ती जमीन त्यांनी 1,75,000ला विकली. किती फसवता, किती लोकांना धुळपेक करता, किती त्यांच्या डोक्यात तुम्ही मिरच्या टाकताय. याचा स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण काय करतोय, आपण कोणत्या मार्गी जातोय. हे काहीच नाही. फक्त मी भ्रष्टाचार करत नाही, हे फुकटाच्या लोकांचे डोळे झाक करायची. लोक बोलू शकत नाही बिचारे, सर्वसामान्य माणसं. सारख्या माणसाने मी विचार केलेला, मला बोलायचं सर्व गोष्टीवर. आणि मी खोटं बसलं असेल, माझ्याकडे हे सर्व प्रूफ आहे, तुम्ही प्रूफ मागू शकता. आता ते म्हणतात जामनेरमध्ये मी डोम केले, ते डोमला विकास मानताय. जामनेरमध्ये 80 ओपन स्पेस आहे. तुम्ही सर्व पत्रकार मित्र जामनेरचेच आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या 80च्या 80 डोमचं तुम्ही जाऊन अवलोकन करा. जिथे 2 घरांनी 4 घरांनी तिथे पण डोम तयार झाला 5,000 फुटाचा. प्रत्येक डोमचं टेंडर हे प्रशांत महाजनच्या नाव किंवा त्यांच्या मर्जीतल्या लोकांच्या नावावर आहे. ते बी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या नावावर आहे ते टेंडर डोम बांधण्याचे. त्या डोम बांधायला 1 कोटीचं कोटेशन आहे. कोणत्या डोमला 90 लाखाचं आहे, कोणत्या डोमला 80 लाखाचं आहे, कोणत्या डोमला 50 लाखाचं आहे. ते डोम अर्ध्या पैशात बनतात. फक्त 40 लाखात मी तुम्हाला सर्व डोम बनवून दाखवतो. तिच्यात मलिदा भेटतो आणि परत त्या कॉलनीला सांगता की कॉलनीमध्ये डोम बांधला म्हणजे त्या कॉलनीचा विकास झाला का? ते म्हणतात रस्ते बनवले, गटरा बनवले. अरे हे घरपट्टी भरताय सर्व लोक, घरपट्टी भरताय, नळपट्टी भरताय, बगीच्याचा टॅक्स भरताय, सोंबर्डीचा टॅक्स भरताय, मंदिराचा टॅक्स भरताय. सर्वचा टॅक्स तुम्ही त्यांच्या मागे लावून दिले. साफसफाईचा टॅक्स त्यांच्या मागे लावला. हे सर्व टॅक्स भरताय तर तुम्ही ते इतक्या करोड रुपयानं, अब्ज रुपयानं तुमच्याकडे टॅक्सचे पैसे येत आहे. तुम्ही काय ते रस्ते गटरी पण त्यांच्यावर उपकार करता का? कोणी नगराध्यक्ष झाल्याचं हे काम आहे. रस्ते बनवणं आणि गटरी बनवणं किंवा हे जे चालू आहे हे करणं, हे प्रत्येक ह्याचं काम आहे. ते म्हणतात मी सोमवंडीचं हे केलं. ते तुम्ही पाहून घ्या, मागच्या मी जेव्हा नगराध्यक्ष होत्या का मी 6 कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून सोमवंडीसाठी टाकले होते. मी हे खोटं बोलत नाही, हे सर्व सत्य माझ्यावर प्रूफ आहे सर्व आहे. पण तुम्ही किती दिवस लोकांची दिशाभूल करतात, कशा पद्धतीने दिशाभूल करतात, याचं आत्मपरीक्षण करावं. किती दिवस तुम्ही लोकांना. आता रोजंदारी कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्याचा 550 रुपये रोजने टेंडर दिलेलं आहे. काय रोजाने? एका कर्मचाऱ्याला 500. तुम्ही जाऊन तिथे माहितीच्या अधिकारी माहिती काढा.
की रोजंदारी कर्मचाऱ्यांचं टेंडर किती पैशाचं आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 500 ते 550 रुपयापर्यंत 550 रुपयाचं त्यांनी टेंडर काढलं रोजंदारी कर्मचाऱ्याचं. आणि मी त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणी म्हणतं 250 रुपये भेटता आम्हाला, ते सफाईवाले रोजंदारी, कोणी भेटता आम्हाला 300 रुपये भेटता, कोणी म्हणतो मला 200 रुपयेच भेटता. अरे हे काय? अरे त्या लोकांचे पैसे ते गटर साफ करणाऱ्याचे, अरे त्याचे 550 द्यायचे नाव काढलेले 550 द्या ना. त्यांना बिचारायला तुम्ही किती काय मारणी घालता, त्यांचं कशाला ते गटर काढणार आहे. अरे मी होतो त्यांना विचारा सर्व सफाई कामगारांना, त्यांचे पैसे 80 रुपये रोज होता, मी त्यांना डायरेक्ट 180 रुपये रोज करून दिला होता. 200 रुपये रोज जे टेंडर आहे त्याचे ते पुढे पैसे तुम्ही घेऊन जा. हे इतके 550 यांच्या नावावर काढायचे, त्या लोकांना 250 300 द्यायचे, 350 द्यायचे. 300च्या वरती कोणालाच देत नाही. 250 300 200, 250 300 200. मग हा मलिदा वरचा पैसा जातो कोणाच्या घरात जातो? फक्त श्रीराम महाजन. तो ते पैसे घेतो आणि त्या लोकांना असे पैसे वाटतात. त्या 200 रुपयाची काही लोकांना घर बसल्या पैसे देतात. तुम्ही द्या, आम्हाला आनंद आहे. ज्याच्या घरात जात असेल पैसा त्या प्रत्येकाचं भलं होतं आहे. मला या गोष्टीचा खूप मनस्वी आनंद आहे. पण जे लोक मनापासून काम करताय त्यांच्या नावावर तुम्ही 550 रुपये काढतात, त्यांना 550 का बरं देत नाही? 500 का बरं नाही याचा खुलासा करा ना तुम्ही लोकांसमोर, की मी का देऊ शकत नाही पैसे. हे असे टेंडर काढण्याची पद्धत आहे का? हे लूट चालू नाही तर काय चालू? जनतेच्या पैशाची लूट आहे. नाही, जामनेरच्या जनतेच्या पैशाची लूट आहे, दुसऱ्याची कोणाची लूट नाही. सर्वसामान्य माणसाची लूट आहे मित्रो. आता त्यांना असं म्हणतंय, ते असं म्हणतात, आता त्यांनी सांगितलं होतं की आता हे झालं की माळी गल्लीत पाणी थांबणार नाही. तुम्ही पहा अजूनही त्या माळी गल्लीत की आता पाऊस आला जोरात, पूर्ण माळी गल्लीत पाणी थांबत होतं. असं जाईल ते पाणी, असं निघून जाईल, तसं निघून जाईल. कुठे गेलं ते पाणी? ते पाणी अजूनही माळी गल्लीत थांबू नये. जामनेर शहरात किती संडासी आहे, किती मुताऱ्या लोकांना, बाहेरगावचे बरेच लोक बाजारात येतात, बरेच स्त्रिया येतात, पुरुष येतात. किती आहे शहरामध्ये? त्यांनी सार्वजनिक संडास बाथरूम काही ना काही व्यवस्था तर लोकांसाठी केली पाहिजे ना. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. इथे रोज 10-20 हजार लोक बाहेरचे येतात, त्यांना मुतारी नाही हो. शौचालयाला जागा नाही स्त्रियांना पुरुषांना. त्यांचं तुम्हाला म्हणता विकास, आणि लोक 1 लाख पथार निवडून देतील. अरे झाले बैल जर लोक काय असं समजतं. याचा अर्थ याचा अर्थ ते पब्लिकला बैल समजताय ना, की बाबा तुम्ही विकासाच्या नावावर मतं मागताय, मग विकास आहे पुढे. ह्या मुत्र्या संडाशी काय तयार झाली नाही गावात? ह्याचं एक त्यांनी उत्तर द्यावं मला अजून नाही. आता ते त्यांचं अजून म्हणतं आहे की बा हे पाराशेड आणि राजू शेठ दलाली करता. मी तर राजू शेठच्या विरोधात होतो. हे सर्व म्हणजे काही सांगायची गरज नाही. सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे की मी राजू शेठच्या विरोधात होतो पहिले. मग राजू शेठच्या विरोधात होतो. मग काय झालं, आम्ही कालांतराने केव्हाही माणूस राजकारणात येत होतो, केव्हाही वेगळा जाऊ शकतो. मी राजू शेठ सोबत नगरपालिकेला, मी राजू शेठची मिसेस जेव्हा उभी होती जिल्हा परिषदला, प्रेमलता बोरा ह्या जिल्हा परिषदला उभ्या होत्या. प्रेमलता बोरा ज्यावेळेस जिल्हा परिषदला उभ्या होत्या तेव्हा यांनी आंबावरला एक पवार कुटुंबाच्या घरात स्वर्गीय किशोर बोरा आणि हे बसले होते. यांनी तिथे दलाली ठरवलं की आम्ही प्रेमलता बोराला मदत करतो, तुम्ही आमदारकीला आम्हाला मदत करायची. त्या प्रेमलता बोराला कोणी निवडून आलं, हे कोणाच्या दलालीमध्ये निवडून आली, ह्याचा खुलासा त्यांनी करावा. हे आमदार आहे, स्वतः आमदार साहेब आहेत. ईश्वर आप्पा वाघला तिकीट दिलं यांनी. ईश्वर आप्पा वाघ उभे होते. ईश्वर वाघ उभे असताना यांनी एक इंजिनियर आहे आपल्या आनंदनगरमध्ये, त्या इंजिनियरच्या घरात किशोर बोरा आणि हे यांची मंडळी बसली होती. तिथे ठरलं की राजू शेठला नगराध्यक्ष करायचं आहे. ईश्वर आप्पा डोळीजर माणूस आहे, वरचा माणूस वरती निघून जाईल. आणि तिथे ठरल्यानंतर मग मी आता तो मुद्दा कसा टाकतो तुम्ही पहा म्हणे. आणि यांनी त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री शेवटची सभा होती गांधी चौकात ईश्वर आप्पा वाघ यांच्या प्रचारार्थ. त्या सभेमध्ये यांनी घोषणा केली की मला मुस्लिमांचे मतं नको, मुस्लिम इथे जे बसले ते निघून जावं, मला मुस्लिमांच्या मताची गरज नाही आहे. अरे त्या ईश्वर वाघचे मुस्लिम लोकांमध्ये इतके संबंध होते की डोळे बंद करून त्याला 1000 लोक मतं देणार होते कमीत कमी. तो पडला 550ने, त्याला 1000 मतं मुस्लिम समाजाची मिळणार होती. पण त्यावेळेस त्याला कशा पद्धतीने पाडलं, त्याला मुस्लिमांची मतं नको म्हणून तिथून हुसकवलं आणि ईश्वरचा गेम झाला. 550 मतांनी ईश्वर आप्पा पडला. हे दलाली कुणी केली, कोणं केली आहे दलाली? तिसरी दलाली सांगतो यांची काय तर. हे यांच्या बोरा परिवाराच्या बाबतीत राजू बोरांच्या मिसेस नगरपालिकेला वार्ड नंबर 9 मध्ये 9 लाखाच्या बाईच्या विरुद्ध उभ्या होत्या. 9 लाखाची जी महेंद्र तेव्हा लेडीज आरक्षण होतं, लेडीज नगराध्यक्ष खुलं आरक्षण होतं. तर महेंद्र 9 लाखाची बाई वर्सेस राजू बोराची बाई, आम्ही
यांच्याकडून BJP कडून महिंद्रा 9 लाखांची बाई उभी होती. मग काय झालं, 9 लाखाच्या मनात असं आलं, त्यांनी सहज बोलता, ते काही राजकीय लोक नाही, ते धंद्यावाले लोक, ते बोलता बोलता बोलले की बा जर आपली बॉडी आली तर आमच्या घरच्या बाईला पहिलं नगराध्यक्षपद द्या भाऊ तुम्ही. त्यांनी त्यांना सांगितलं हो देईल. मग तेही जोशमध्ये आले. त्यांनी बाई, ते अगोदर उभं करत नव्हते बाईंना, मग त्यांनी राजू बोरांच्या मिसेस विरुद्ध ती बाई उभी केली. यांनी यशवंतराव बाजीरावच्या वड्यात बसून सेटलमेंट करून घेतलं की तू ये मेरी बाई को क्लिअर कर दे, कारण की राजू शेठची शीट डोक्यात आली होती. आता हे दलाली त्यांनी आम्हाला सांगितली, आम्हाला माहीत नव्हतं. मग दलाल हाय कोण नेमका तालुक्यात? आम्ही पारसनाथांनी अशी दलाली कुणी केली असेल दाखवा एखादी दलाली. एक दलाली दाखवा, गांधी चौकात फाशी घेईन. हे धंदे दलालीचे माझे नाही आहे. ज्यांचे आहे ते त्यांनी बोलावं त्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध त्यांनी बोलू नये की मी दलाल आहे म्हणून. प्रश्न आला 10-20 लाख रुपयामध्ये विकण्याचा. ते बोलले 10-20 लाखात ही विकल्या जातात. त्यांनी सांगावं कधी की त्यांच्याकडे 10 लाख, 5 लाख, 2 लाख, 1 लाख घ्यायला पारसलोकांनी गेला का? त्यांचं घर पाहिलं का? आजपर्यंत त्यांचं घर कसं हे पण पारसलोकांनी पाहिलं नाही आहे. आम्हाला दलाल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आमची किंमत करता तुम्ही की यांची लायकी काय? हे वार्डात निवडून येऊ शकत नाही, यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. हे JT हॉस्पिटल आहे मुंबईला, तिथे सुरेशदादा ॲडमिट होते. सुरेशदादा तेव्हा गुन्हा दाखल होता, ते अटक झालेली होती 2014मध्ये. तिथे हॉस्पिटलला गेले. यांनी सुरेशदादाला सांगितलं ओ चूतिया है पारस, वो खड़ा रहेगा बोले वहाँ, उसको पूरे पर घूमने दूंगा नहीं, उसको बूथ लगाने दूंगा नहीं, उसको टेबल लगा के दूंगा नहीं, उसको 100 मत गिरने की नहीं. या त्यांनी सुरेशदादांना सांगितलं. आता मी दादांचा प्रेमी कार्यकर्ता होतो. दादांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. मी गेलो, म्हटलं दादा काय झालं? तर म्हणे काल गिरीश आला होता, त्यांनी सांगितलं की बाबा तुझी तिथे काही परिस्थिती बरोबर नाही आहे, त्या वार्डात तू काही उभा राहू नको, तू तुझ्या गल्लीच्या वार्डात उभा राहा. म्हणजे कशाला तिकडे जाऊन? तर बाबूजीनं सुरेशदादांचं पण बोलणं झालं होतं. बाबूजी म्हणजे तो ऐकत नाही. तो म्हणतो मी अपने गली में तो कुत्ता भी शेर रहता, मैं ऐसी जगह जाके खड़ा रहूँगा की जहाँ इनको घुमा घुमा के मारूंगा. मी सुरेशदादांना सांगितलं असं. दादा म्हणजे तू असं काय बोलतो? तो म्हणजे तुला टेबल लावू देणार नाही, तो तुला ते 100 मतं पडणार नाही. म्हटलं दादा जेव्हा विजय मला मिळेल मी तेव्हा तुम्हाला भेटायला येईल. ते काय म्हणता काय नाही म्हणता याच्याकडे मला काही लक्ष द्यायचं नाही आहे, परंतु माझा विजय हा पुऱ्यावर निश्चित आहे. मग तू इतक्या कसं काय कॉन्फिडन्समध्ये? म्हटलं मला माहिती आहे आणि हे माझी लायकी करतात. मी तिथे 1000 मतांनी निवडून आलो. त्या मायबाप जनतेने पुऱ्यावरच्या 1000 मतांनी निवडून आलो. मी आजपर्यंत सर्व पुऱ्यावरची जनता जेव्हा माझ्याकडे येते, मी 2 ठिकाणी इलेक्शन लढलो. एक गणेशवाडीमध्ये लढलो होतो पहिले ग्रामपंचायतच्या टायमाला, नंतर मी पुऱ्यावर लढलो. मी गणेशवाडीच्या लोकांचे कधी उपकार आजपर्यंत भुललेलो नाही आहे आणि पुऱ्यावरच्या बी सर्वसामान्य माणसाचे उपकार मी भुललो नाही. ते जेव्हा केव्हा माझ्याकडे येतात, तो माझा हक्काचा माणूस, घरचा माणूस, त्यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो. पुऱ्यावरच्या तिथे मी 1000 मतांनी निवडून आलो. तुमच्या नाकावर टिचून मी नगराध्यक्ष झालो. आणि आमची लायकी करतो की तू वार्डात निवडून येऊ शकत नाही. यांनी वार्डात निवडून येऊन दाखवावं. अरे आता शरद पवारच्या मुलीवर मी बोलत होते, सुप्रिया सुळे निवडून येत नाही, तिने निवडून येऊन दाखवावं, आणावं शरद पवारनी, त्या मुलीला, स्वतःच्या मुलीला निवडून आणावं हे सांगत होते. आज उद्धव ठाकरेंनी 2-3 सीटा आणून दाखवा, एक दोन सीटा तर आणून दाखवा उद्धव ठाकरेंनी. काय झालं? लोकसभेत शरद पवारनं एवढं मोठं बखाडा आणलं, उद्धव ठाकरेंनी एवढं मोठं बखाडा आणलं. आपण नाक घशी पडले, तोंड घशी पडले. कशाला बोलायचं असं बोलून फायदा काय? म्हणजे तुम्ही लोकांच्या लायक्या काढता, लोकांना तुमची लायकी का त्यांच्यावर बोलायची? आमची लायकी काढता तुम्ही, तुमची नाही त्यांच्या पवार साहेबांवर, उद्धव साहेबांवर बोलायची लायकी का तुमची? तुम्ही आत्मपरीक्षण करा या गोष्टी. मला तुम्हाला हेच म्हणणं मित्र की आता प्रत्येक वेळेस आता ते म्हणतात की आम्ही मुस्लिम समाजासाठी काम केलं आहे, मुस्लिम मोहल्ल्यात मी विकास केला आहे. काय विकास केला मुस्लिम मोहल्ल्यात? मुस्लिम मोहल्ल्यात इकडची उर्दू शाळा तोडली. इथे त्यांचं टेंडर होतं खडोडच्या भागीदारीमध्ये, ते त्यांनी 100 कोटी कमवले. तिथे ती 2 कोटीची त्यांना शाळा बांधून दिली. ती शाळा अजून त्यांच्या नावावर नाही आहे. ती शाळा त्यांना 2 कोटीची बांधली. अरे शाळेत मुलं लहान खेळायला जाते, तुम्ही लहानपणा शाळेत खेळले तुम्ही, त्याला मुलांना ग्राउंड लागतं, त्या मुलांना पार्किंग लागते. तिथे पार्किंगची सुविधा नाही, तिथे त्या मुलांना खेळायला ग्राउंड नाही. आणि तो त्या शाळेबद्दल अशी मैंने बच्चों के लिए ऐसी स्कूल बना दी. हा विकास आहे का? आणि जे डोम गिम काय केले असतील ते सरकारी पैशातून होतात, तुमच्या पैशातून होत नाही, स्वतःच्या पैशातून. मी सांगतो आम्ही मुस्लिम समाजासाठी काय केलं आहे. आमची प्लॉटिंग एरिया होता तिथे, आम्ही 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तिथे त्यांना दिला मशिदीसाठी. त्यांच्याकडनं काहीच न घेता 780 रुपयात तो प्लॉट आजच्या किमतीमध्ये 2 कोटी रुपयाचा आहे. त्यावेळेस तो प्लॉट 1,00,000-1.5 लाखाचा असेल, 2 लाखाचा असेल. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाचं दिलं आहे. शाळेला एम्युनिटी स्पेस होता माझा त्या जागेमध्ये,
18,000 स्क्वेअर फूटची का 15,000 स्क्वेअर फूटची माझी ॲम्युनिटी होती. ते हाजी साहेब कादिर होते त्यावेळेस, ते माझ्याकडे आले, बोले वो वहाँ 60 के भाव चल रहे, हम तुमको 30 के भाव से पैसे दे देंगे, वो एम्यूनिटी स्कूल के बच्चों के लिए हमको दे दो. मला हाजी साहब 1 रुपया भी नहीं होना, 780 रुपये रखते जेब में, क्या हाँ बोले मेरी जेब में, यार रख दे, बोला 780 रुपये, वहाँ खरेदी कर लिखने को जा, मैं कल सबरे सहाय करने को आ जाऊँगा. दुसऱ्या दिवशी तुम्ही सहाय करून दिल्या, 780 रुपयात त्यांना एम्युनिटी दिली. आमच्या स्वतःच्या पैशाची दिली, सरकारच्या पैशाची दिली, स्वतःची प्रॉपर्टी दिली. तुम्ही काय दिली स्वतःची प्रॉपर्टी अशी मुस्लिम समाजासाठी? एखादी दाखवा ना की मी हे मुस्लिम समाजासाठी ही माझी प्रॉपर्टी दिली, यांचं इथे डेव्हलपमेंट केलं. हे डोम बांधणं, कंपाऊंड वॉल बांधणं आणि ते पार्किंग बांधणं, हे काय तुमच्या घराच्या पैशातून करता का तुम्ही? सरकारच्या पैशातून करता नाही या योजना. आणि त्याला तुम्ही म्हणतात की ते असा विकास, असं तिथे काय रोजगारी होते का? त्या डोममध्ये का लोक जेवतील का? विकास कशाला म्हणतात? जरा थोरात साहेबांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून शिका की विकास कशाला म्हणतात. पवार साहेबांना जा, त्यांच्याकडे ट्युशन लावा. त्यांच्यात निवडून येण्याची विचार नको करा तुम्ही, तिथे त्यांच्याकडे ट्युशन लावा, त्यांना विचारा की विकास कशाला म्हणतात म्हणून. मित्र, ह्या भूलथापा आहे सर्व. ह्या भूलथापांना लोक बळी पडतात. आता त्यांची सवय ती नेहमीची, काम झालं जरा सर्व वैद्य मरो. आमचे मुस्लिम समाजाचे सुरुवातीला जेव्हा नगराध्यक्ष भाऊ आमदार झाले त्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत होतो. तेव्हा नाजू शेठ लकडीवाले आमचे मुस्लिम समाजाचे नेते एकच होता एकमेव, नाजू शेठ, त्यांचा झेंडा घेऊन फिरणारा आणि टोपी घेऊन फिरणारा. तो बिल्ली लोड हो गई की हा करा उसको. तर नाजू शेठचं थोडंसं काही झालं, लगेच त्या नाजू शेठला असं दुधातून कसं काढून फेकतात तसं काढून फेकून दिलं. तो मुस्ताक शेठ आमचा, त्याच्यावर भुसावळमध्ये गुन्हा दाखल झाला. यांना माहीत होतं की तिथे मुस्ताक शेठ आहे. हा मुस्ताक शेठचे इतके आदर करत होते, सन्मान करत होते. आपण ज्या माणसाचा आदर करतो त्या माणसावर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याला तुम्हाला मुस्ताक शेठ आठवला नाही. मुस्ताक शेठला घराच्या बाहेर 4-4 तास उभा असतो, त्याला भेटायला बोलायला तुम्हाला वेळ नसतो. आता रोज सकाळ दिवस निघाला की मोहल्ल्यात, संध्याकाळी भी मोहल्ल्यात, चलो मेरे को तुम 3,000 वोट तो भी डालो, मेरे को 6,000 वोट तो भी डालो. अरे भाई, तुमको शिवाय आज के टाइम में मुसलमान की मत नहीं होना था. तुमको किसको मिलने को टाइम नहीं, फुर्सत नहीं. अभी बोलते कि 3,000 वोट डालो, 6,000 वोट डालो, मैं इतने पैसे भेज दूंगा, मैं 10,000 वोट से पैसे भेज दूंगा, मैं 8,000 रुपये पुलिस से पैसे भेज दूंगा. आता लोक हे सर्व कंटाळले होते 30 वर्षात. विकास नाही आहे म्हणून या भूलथापा मारू नका. आता जामनेरमध्ये टपरी धारकाच्या परिस्थिती बाबतीत तुम्हाला बोलतो. हे टपरीवरचे आमदार म्हणून फेमस होते जामनेरमध्ये, की भाऊ टपरीवरचे आमदार झाले. इथे अनेक लोकांच्या गरीब, ह्या सदू इंगळेपासून अशा बऱ्याच लोकांच्या इथे टपऱ्या होत्या. अशोक गिवराळे आमचे, ते बिचारे सर्व रोजंदारी इथे पोट भरत होते या टपऱ्यामध्ये. ह्या सर्व टपऱ्या उचलल्या तेव्हा म्हणे मी ते BOT कॉम्प्लेक्स बनवतोय, तिथे टपरी धारकांची यादी तयार करून ठेवली. यांना स्वप्न दाखवले की तुमची यादी तयार आहे, BOT कॉम्प्लेक्स तयार झाली, तुम्हाला टपरीवाल्यांना जागा देऊ आणि बाकीचं आम्ही डेव्हलप करू. एक तरी टपरीवाल्यांनी BOT कॉम्प्लेक्समध्ये जागा दिली का? एकाला तरी दिली का त्यांनी? दाखवावं. आणि ज्यांना दिले असतील त्यांना 30 लाख, 40 लाख, 50 लाखाचा रेट घेतला. तुम्ही स्वतः ते कॉम्प्लेक्स बनवलं कठोरच्या भागीदारीत, तिच्यात तुम्ही 200 कोटी कमवले. तुम्ही काय टपरी धारकासाठी 5-50 कोटी रुपये सोडू शकले नसते का? ठीक आहे, चला तिथे नाही सोडले. कन्या शाळेत 250 दुकानं बनवली. तिथे त्या दुकानाचा वाद, पहिले त्या टपऱ्या ज्या आहेत त्या टपरी मार्केटला पण स्टे होतो. जो बजरंगपुऱ्यात जो टपरी मार्केट होतं ना त्याला पण आज पण स्टे आहे. तुम्हाला मी सांगतो, जर सरकार आपलं आलं तर तिथे परत टपऱ्या बांधून दाखवून मी त्या. तिथे नाही टपऱ्या बांधल्या तर मला पारसवानी नका मानजा. हे तिथे स्टे असताना त्या टपऱ्या त्या गरीब लोकांच्या पाडून टाकल्या. आमच्या पण दुकानात त्या लाईनमध्ये होता, मग आमच्या दुकाना का पर्यंत पाडल्या? स्टे सर्वांना होता. 38 दुकानाला स्टे होता. त्या टपरीवाले गरीब लोक आहेत, स्वतःची ती बँकेची बिल्डिंग पाडली म्हणून तर घाबरून गेले. त्यांनी त्या सर्व टपऱ्या तोडून टाकल्या, काढून घेतल्या बिचाऱ्यांनी. आमचं दुकानाचं काय तीर्प करू शकले ते? पारसबाईचं दुकान तर कधीपासून टार्गेट होतं? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून म्हणजे आत्ता पाडतो 4 महिन्यात, आत्ता पाडतो 2 महिन्यात, आत्ता पाडतो 1 वर्षात. खिरापत लागली का? ते बिचारे ते समोरचे शास्त्री मार्केटमधले लोक गरीब होते. मी त्यांना सांगत होतो की तुम्ही एक जण तरी मला वकीलपत्र असं द्या, तुमचं मार्केटकडे पडू दिलं मला माझ्या बापाच्या औलाद नका सांगा. पण आता लोक घाबरतात, सर्वसामान्य माणूस हा घाबरतो अशा दडपशाहीला. ह्या दडपशाहीला घाबरून जर लोक असं करत असतील आणि तरी इतकी दडपशाही असल्या त्यांना मतदान करत असतील तर मला लोकांचं पण कौतुक करावं लागेल. काय त्या टपरी धारकांचे हाल आहे? स्वतःच्या मुलीचं लग्न, त्या ज्या 5 दिवस सर्व टपऱ्या गाड्या बंद, ज्या गाड्या लावल्या त्यांच्या गाड्यावर JCB मारले. त्या सरकारी दवाखान्यात गाड्या लावल्या, गुरांच्या दवाखान्यात, तिथे JCBवर जाऊन गाड्या तोडल्या. हा किती गरिबावर अन्याय आहे, किती भाजीपाल्यावर अन्याय आहे, किती बिचारे रोजंदारी फ्रूटवाल्यावर अन्याय आहे. हा अन्याय हा दडपशाहीच्या रूपात नाही का? तुमच्या मुलीचं लग्न 5 दिवस कशाला तुम्ही त्या टपऱ्या बंद करताय आणि त्या गाड्या तोडताय?
त्यांचे 1000 रुपये रोज कमवून त्यांचे 5-5 हजार रुपये गेले. अरे आज तुम्ही त्यांच्याकडे 20-20 हजार रुपये घेऊन जा मतदानासाठी, ते पैसे ठेवून घेणारे पण तुम्हाला मतदान करणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाने विचार केला पाहिजे की आपण कोणावर अन्याय करतो, कशा पद्धतीने, पण ते त्यांना अजूनही जमत नाही आहे. आता तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, आता ते एक सोड्यावाल्याची गाडी होती, ते सुरेशदास बँकेसमोर एक सोड्याची गाडी लागते. ते किरण शिंदेने त्या सोड्यावाल्याला डायरेक्ट अशातच दंड्याने मारलो. काय कारण त्याला एवढं दडपशाही करण्याचं? पिया काय दंड? तो सोडावाला तिथे बिचारा गाडी लावून पोट भरतो आपलं रोज. अनेक लोक गाड्या लावून पोट भरतात. तुम्ही पोलिसांमार्फत त्यांना दंड्याने मारायला लावतात. मारून अजून म्हणता भाऊच्या घरी पाठवा, भाऊला भेटायला मग गेले. हे तिथे असे बसले असतात. काय झालं? मारलं ना? अरे चुकीचं काम केलं का हो शिंदे? तुम्ही मारायला नाही पाहिजे नव्हतं. कसं काय मारलं माझ्या कार्यकर्त्याला? तिकडे त्याला म्हणतात की बहुत अच्छा करा महाराज. हे डुप्लिकेट राजकारण कायसाठी? त्या गरिबाच्या भावनेसाठी घेता तुम्ही. मित्र, हे त्यांनी काम बंद करावं. त्याचप्रमाणे मित्र, मी पुढचा मुद्दा घेतो. आता यांचा मी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ईश्वर बाप्पा वाघ, तुम्ही सर्व तियातल्या त्यांच्या मय्यतमध्ये असाल बहुतेक लोक इथले. ईश्वर वाघ आजच्या मय्यतमध्ये होते ना तुम्ही. यांनी त्या मय्यतमध्ये सांगितलं होतं, ईश्वरमुळे मी नगरसेवक झालो, म्हणजे ग्रामपंचायत मेंबर झालो. ईश्वरमुळे मी सरपंच झालो. ईश्वरच्या पुरा परिवाराची जबाबदारी माझी राहील, हे ते बोलले होते सर्व लोकांसमोर, जामनेरच्या जनतेसमोर, सर्व जनतेसमोर बोलले होते की ईश्वरच्या परिवाराची पुढची पूर्ण जबाबदारी माझी राहील. मित्रो, 1,40,000 रुपये त्याच्याकडे लोन होतं ईश्वर आप्पाकडे. वारला त्यावेळेस त्यांच्या पतसंस्थेचं. त्यांच्या पूर्ण घरानं कॉम्प्लेक्सवर प्रॉपर्टीवर बोजा बसवलेला होता. त्या आमच्या वहिनी, तो पवन बिचारा, तो पवन त्यावेळेस तर आप्पा वारले त्यावेळेस खूप छोटा होता. त्याला आता थोडा मोठा लागला, धंद्याला लागला. फक्त तो दारू पित नाही, काही व्यसन करत नाही. हे त्याची चूक आहे पवनची. कारण की यांना काय पाहिजे तेच पाहिजे. आता यांनी सांगितलं होतं की तो ईश्वरची पूर्ण जबाबदारी माझी. 12-14 वर्ष झाली ईश्वर अप्पाला वारून. आजपर्यंत त्या बाईचा आणि त्या पवनचा, त्याला पवन म्हणतो की मला नॅशनलाइज बँकेतून कर्ज घ्यायचं आहे, मला उतारा नील करून द्या, माझा उतारा नील करून द्या. तो फत्तेपूरचा शिवाप्पा जामीनदार, मी शिवाप्पाला खूप फटकारलं होतं एका दिवशी बोलून. तर तो शिवाप्पा म्हणे, भाऊ म्हणता त्याला एवढी वाटते त्याच्याकडनं पैसे भरून टाका. आता तो माझ्या कार्यकर्ता असताना हे गायातली चेन विकून पैसे भरले असते. हे गायातली चेन विकून तुमचा कार्यकर्ता, तुम्ही बोलले होते लोकांसमोर की त्याचं जे काय मी ते भरीन. ते आजपर्यंत 45 लाख रुपये त्याच्यावर लोन करून टाकलं, 1,40,000. आणि त्याला म्हणताय की ते पैसे भर. मी असे एवढे पैसे सोडू शकत नाही. तुम्ही सोडू शकत नाही पैसे. आणि तुम्हाला तेच सांगतो की माधव चव्हाणकडे त्या महालक्ष्मी पतसंस्थेचे 45 लाख रुपये होते लोन. स्वतःच्या घरच्या बाईला नगर अध्यक्ष करायचं होतं 2017मध्ये. ते माधव चव्हाणचं लोन, माधव चव्हाण इकडून तिकडे गेला. त्याचं लोन 3 मिनिटात 45 लाख रुपये भरलं. वरतून त्याला अजून खर्चाले 15 लाख रुपये दिले. तेव्हा तुमच्याकडे पैसे होते. मग माधव चव्हाणने तुमच्यावर उपकार केले होते का ईश्वर वाघने उपकार केले होते? ह्याचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही उत्तर द्या जनतेसमोर आहे की माझ्यावर उपकार कोणाचे होते. तुम्ही म्हणता की माझ्यावर उपकार ईश्वर वाघचे होते. मग काय त्याचं नील करून देत नाही त्याला उतारा? काय त्याला परेशान करताय? आता पाहून घेऊ. आताही मला म्हणता, मला एका दिवशी पवन भेटला, काय म्हटलं बेटा काय झालं? नाही, आता इलेक्शन नंतर कधी भेटलं बेटा, अजून पुढच्या इलेक्शन तुला थांबवून 15 वर्ष एक सर्वसामान्य माणसाला अटकून ठेवायचं, त्याला वेठीच धरायचं, दाबून ठेवण्याचा प्रकार आहे ना. लोकांना दाबून ठेवायचं. म्हणजे तुम्ही माधव चव्हाणचं नील एका मिनिटात करता, कारण की ताईला नगर अध्यक्ष करायचं आहे. आणि ईश्वरप्पाचं लोन नील करत नाही, त्याला अजूनही अटकून ठेवताय. हे वेगळी स्वरूपाचं म्हणजे हे चीड येण्यासारखं राजकारण आहे. आता त्यांना मी सांगतो, म्हणजे बँकेचे एवढे पैसे माफ करू शकत नाही. बजरंगपुऱ्यात भिका भोळी नावाचा एक माणूस होता. त्याच्याकडे 2 ट्रॅक्टर होते. तुम्ही एवढे हातपाय होते. भिका दादा, आमचा दादा होता तो. टोपी गिपी घालला पण एकदम सारा बसला. हा भिका दादा ते आहे, त्यांना जाऊन घ्या. त्यांना 2 ट्रॅक्टरसाठी मी सुरेशदादा बँकेतून 1.5 लाख रुपये दिले होते कर्ज. ते कर्ज आमचं 8-10 लाख रुपये झाले त्यांच्याकडे. त्यांचं काही भरायला काहीच नव्हतं, स्वतःचं घर नव्हतं, काही नव्हतं. समाधान वाघ त्यांना माझ्याकडे घेऊन आला. भाऊ म्हणे भिकादादाचं कर्ज आहे, त्याच्याकडे काहीच नाही, तुम्ही काही बी करा, कमी करा. मतलब भाऊ त्यानं 1.5 लाख मुद्दल घेतले. 1.5 लाख मुद्दल तर भरायला लाव. नाही म्हणे भाऊ तेवढे बी पैसे नाही, म्हणे मुद्दल 1.5 लाख बी भरायला नाही. अरे म्हटलं यार मुद्दल तर भरणे पडते, 8 लाख रुपये झाले तर 1.5 लाख भर. नाही म्हणे 1.5 लाख बी नाही. म्हटलं किती आहे? म्हणे 80,000 रुपये. म्हटलं हा ना 80,000 रुपये दे. मी त्याचा 8 लाखाचा 80,000 सेटल करू शकतो भिका भोईचं. तो माधव चव्हाण आपला याचा समाधान वाघचा भाजवई चिंचोलीचा, त्याला विचारा त्याचे किती पैसे माफ केले. समाधान वाघला जाऊन विचारा. समाधान वाघ हा भाजपचा कार्यकर्ता आहे. आज पण भाजपचा होता, तेव्हा पण भाजपचा आहे, पुढे पण तो भाजपचा राहू शकतो.
हे काही सांगू शकत नाही आम्ही, परंतु आम्ही अशा लोकांना माफ करू शकतो. पण तुम्ही ईश्वर बाप्पाला म्हणजे भिका होईपेक्षा ईश्वर बाप्पा घ्या बिता आहे का? तो ते बाई म्हणते की 1 घ्या, तो आमचा पोऱ्या पाहून म्हणतो की बाबा मग नील करून द्या घर. त्याचं नील यांनी आजपर्यंत केलं. इतके हे कार्यकर्त्यांना छळतात. आणि तरी मला हे दुःख या गोष्टीचं आहे की लोकांच्या ह्या गोष्टी लक्षात का येत नाही. मित्र हो, हे जर झालं म्हणून आमचे जुने नेते नेहमी सांगत होते, संजू दादा, गिरीश महाजन झकास, तालुका भकास, सांगत होते ते. मी प्रत्येक सभेत त्यांचं ऐकत होतो. हे अशा पद्धतीनं राजकारण करतात, लोकांवर दबाव तंत्राचं वापरण करतात आणि लोकांना घाबरवतात. आता मला पण 20 तारीख मिळाली आहे शेवटची, की बाबा 20 तारीख पारशीटची, 23 तारीख माझी. मी माझ्या घरच्या लोकांना सांगून ठेवलं आहे, माझ्या बायकोला पण माहीत आहे. मी माझ्या बायकोला म्हटलं 23 तारीख को मैं मरनेवाला आहे, 24 तारीखला मध्ये तुम्ही सगळे ठेवायला ये जा, 25 तारखेला माझ्या राग साठवून घे जा, आणि 5 तारखेला गोड जेवण देतो माझ्या बायकोले, माझ्या पोराले. सरकारी माझ्या दोन्ही पुढीचं लग्न झालं, माझ्या पोराची बी सैरिक झाली, सून बी पाहून घेतली. आता 60 वर्षाचा झाला, आता जगून बी काय करणार सांगा बरं तुम्ही मला. अशा पद्धतीमध्ये इतक्या लाचारीमध्ये जगण्यापेक्षा जर मर्डर होऊन मेलो तर शहीद होऊन जाईल कमीत कमी जाणण्यासाठी. की ह्या लाचारीच्या इतक्या लाचारी, इतकी दडपशाही. अरे ह्या हिटलरनं बी असं काम केलं नाही हो, हे हिटलरनं असं गावात काम केलं नाही. इतक्या दडपशाहीचं राजकारण चालू आहे. लोक बोलायला तयार नाही, लोक घाबरतात. सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही. मी ना कफन बांधून घेतलं आहे. मी म्हटलं जो होंगा सो होंगा. मी माझ्या बायकोला सांगितलं आहे, घराच्या बाहेर गेलो तर आलो तो ती आला, नाही तर खोडपे सराचा, हे ध्यान ठेवतो. सांगून ठेवलं मी असं घरात बी. मित्र, हे मी माझं म्हणून आत्मात दुखतोय की हां, ते आता कोळी समाजांना, टोकरे कोळी समाजांचं ते आता हे देत आहे, सर्वांना प्रमाणपत्र देत आहे. कोळी समाजांना, कोळी समाजाच्या लोकांना बांधणार ते आता जात प्रमाणपत्र देवत आहे. ही निवड धुळफेक आहे. ते त्यांच्याकडून ते त्यांचं सरकार असताना त्यांना ते देऊ शकले नाही, आणि आता जात प्रमाणपत्र ते घरी बोलून लोकांना देत आहेत आणि सांगतायत हे सर्व अनव्हॅलिड आहे, ते काही व्हॅलिड होऊ शकत नाही. परंतु आता कोळी समाजाचे मतं मिटवायचे म्हणून कोळी लोकांची पण ही दिशाभूल ही तालुक्यात चालू आहे. अशा प्रकारे अनेक लोकांच्या ते दिशाभूल करताय, अनेक लोकांना वेठीस धरताय. माझं त्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांस वेठीस धरू नये. मला मी सांगितलं होतं माझं कॉम्प्लेक्स आहे, माझ्या कॉम्प्लेक्समधलं एकही दुकान मी पडू देणार नाही. मी आज हायकोर्टातून स्टे आणला आहे. आणि जर माझं, मी त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या लोकांना पर्यायी जागा द्या, माझं दुकान पाडून टाका, माझं दुकान पाडून टाका, मला दुकान देऊ नका. मी आजही माझी केस मागे घ्यायला तयार आहे की मला दुकान नको. पण तू जे लोकांचे घरं संसार उद्ध्वस्त झाले त्यांना पर्यायी जागा तर द्या तिथे. अरे हे काही दडपशाही आहे. आणि द्यायची म्हणते म्हणतो 1 कोटी द्या, 90 लाख द्या, 95 लाखाचा रेट आहे. अरे सर्वसामान्य माणूस 1 कोटी रुपये कुठून आणीन? तो 1 कोटीचं दुकान घेईन, तिच्यात फर्निचर करीन, तिच्यात माल भरीन, ते दुकान चालवीन. हे कसं संसार चालेल? तर म्हणून माझी सर्व जामनेरच्या जनतेला विनंती आहे, मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेंना, सर्वांना विनंती करतो की ही दडपशाही, ही हुकुमशाही याच्या विरुद्ध आपण विचार करावा. मतदान करताना जाताना मी सांगितलेल्या गोष्टी जर खोट्या असतील तर मुळीच खोडपे सरांना मतदान करू नका. पण मी सांगितलेल्या गोष्टी जर खरी असतील तर तुम्ही मतदान करताना जर आपल्या सतत विवेक बुद्धीला जागृत होऊन आपण मतदान करावं हीच विनंती करून माझे 2 शब्द सांगतो. तुम्ही सर्व इथे आलात. माझी पत्रकार परिषद म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझी पत्रकार परिषद संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 दिवस